खामगाव तालुक्यातील ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेलोडी रोड परिसरात सुरू असलेल्या अवैध वेश्या व्यवसायावर गुरुवारी दिनांक 28 फेब्रुवारी रोजी धडक कारवाई करण्यात आली. प्रशिक्षणावर असलेले IPS अधिकारी आदित्य कुमार सिंग यांच्या पथकाने छापा टाकून 3 महिला व 4 पुरुषांना ताब्यात घेतले. या प्रकरणी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायदा PITA ॲक्ट अंतर्गत पुढील कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शेलोडी रोड परिसरातील एका ठिकाणी संशयास्पद हालचाली सुरू असल्याच्या तक्रारी स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात येत होत्या. संबंधित ठिकाणी कुंटणखाना चालवला जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. अवैध व्यवसायामुळे परिसरातील शांतता व कायदा सुव्यवस्था धोक्यात आली होती. वारंवार तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झाले होते. मात्र अखेर पोलिसांनी छापा टाकत संबंधित अड्डा उद्ध्वस्त केल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास खामगाव ग्रामीण पोलीस करत आहेत. आज रोजी गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे पोलीस स्टेशन खामगाव येथील टीम त्याचबरोबर LCB बुलढाणा यांची टीम अशी संयुक्त टीम बोलावून शेलोडी शिवारात बाळू झापर्डे यांच्या शेतामध्ये देहविक्रीचा व्यापार चालतो अशी माहिती मिळाल्यावरून आम्ही सदर ठिकाणी आलो असता त्या ठिकाणी 3 व्हिक्टीम महिला त्याचबरोबर 3 आरोपी आणि 1 एजंट महिला असे लोक आम्हाला मिळून आले. त्या ठिकाणी आम्ही सर्चिंग घेतली असता त्या ठिकाणी कस्टमरकडून मिळालेले पैसे जप्त केले. त्याचबरोबर देह विक्री करण्यासाठी जे काही वस्तू लागतात त्या वस्तूसुद्धा आम्हाला त्या ठिकाणी मिळून आल्या. आता त्यांना आम्ही ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन येथे पुढील कारवाईसाठी घेऊन जात आहोत.